कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले असतील त्या ठिकाणी मी उपस्थित आहे असं सांगितले. त्याची अभिवचन तो कधी विसरणार नाही. कारण एक वेळ आम्ही विसरून जाऊ, एक वेळ आजचा दिवस आपल्याला आठवण नसेल, परंतु तो परमेश्वर कधीच विसरणार नाही. तो आमच्या बरोबर असणारा परमेश्वर आहे. म्हणून त्याची आराधना करत असताना आपण थोडक्यात काय झालं, आपण टाळ्या वाजून त्याची आराधना करूया, आवाज उंच करून त्याची आराधना करूया. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरके गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरके गाएंगे. यीशु जिंदा है वो आने वाला है. यीशु जिंदा है वो आने वाला है. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. ओ हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है वो आने वाला है. यीशु जिंदा है वो आने वाला है. गंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. गंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. यीशु जिंदा है वो आने वाला है. हालेलुया यीशु जिंदा है वो आने वाला है. शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. यीशु जिंदा है वो आने वाला है. यीशु जिंदा है वो आने वाला है. यीशु जिंदा है वो आने वाला है. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज गॉड. प्रियानो परमेश्वर इतका म्हणतो येशू जिंदा है वो आने वाला है. कारण खरोखर हा दिवस तो शेवटचा काळ आहे. त्याच्या अभिवचनाप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या आज्ञाप्रमाणे ते प्रत्येक वचन पूर्ण होत आहे. या दिवसांमध्ये आम्ही पाहत आहोत की आम्ही म्हणू की
या अशा ज्या दिवसांमध्ये आम्ही चालत असताना जसा त्यांनी सांगितलं आहे, जसा उन्हाळा संपल्यावर पावसाळा येतो तसा आता शेवटचं काळ आलेले आहे. कारण या दिवसाचं चिन्ह आम्ही पाहत असताना खरोखर परमेश्वराची येण्याची चिन्ह आम्हाला दिसत आहे. कारण तो लवकर येत आहे. कारण आम्हाला तयार राहण्याची गरज आहे. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणते आम्ही एकमेकांसाठी काय केलं पाहिजे, आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना केला पाहिजे. आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा या रक्ताचं नातं आम्हाला लावले परमेश्वराने. आमचे बहीण भावंड असेल, आमचे नातलग असेल, कोणाचाही नाश होणार नाही. कारण योहान 3:16 मध्ये आम्ही वाचतो अनेक वेळा, परंतु त्यावर आम्ही गंभीर विचार करत नाही. त्यानं वचनावर आम्ही गंभीर विचार, ज्यावेळेस शेवटचं काळ आमच्यावर येऊन पोहोचतो त्यावेळेस आम्हाला भयंकर गंभीर विचार आमच्या डोक्यात येत असतात. परंतु परमेश्वराचं वचन काय सांगत आहे, वेळ आहे तोवर तुम्ही त्याचा धावा करा. आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलं, आमच्यामधून आमचा डॉक्टर निघून गेल्या. आम्ही काय त्याचा विचार केलं कोणी? आम्ही का त्याचा वाटलं, आम्हाला कोणाला तरी वाटलं असं का हे डॉक्टर या दिवशी जातील किंवा आता असं होईल. परंतु यावरून मला एकच सांगायचं आहे, समय आहे, वेळ आहे तोवर तुम्ही देवाचा धावा करा. म्हणून देवाचं वचन सांगते, कुठल्या प्रकारे त्यांनी आम्हाला सांगत आहे, परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष देत नाही. वेळ आहे तुम्ही त्याचा धावा करा, वेळ आहे तुम्ही त्याच्या जवळ जा. नाही ऐकलं तर अहो आळश्यानो उठा, मुंगीकडे जा. कोणतं हुकूम आम्हाला दिलेले आहे, परंतु आम्ही ऐकायलाच तयार नाही. वचनात सांगते, यहोशुआ म्हणला की मी बाकीचे कुठेही जाऊ, काही करू, परंतु मी आणि माझा घराणा तर काय करू, आम्ही परमेश्वराचीच सेवा करू. म्हणून मी काय केलं पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी मी काय केलं पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी जबाबदार कोण आहे? तर माझ्या कुटुंबासाठी जबाबदार मी आहे. माझ्या कुटुंबामध्ये काही झालं, कमी जास्त झालं तर शब्द कोणावरही लादणार नाही, माझ्यावर लादण्यात. कुटुंब प्रमुख होता बरोबर, त्यांना एवढं कळलं नाही. त्यांना एवढं पुलपीटवरून त्यांनी आराधना करायची, चांगल्या गोष्टी सांगायच्या, पण स्वतःच्या घरासाठी काय. म्हणून माझं म्हणणं आहे की माझ्या कुटुंबासाठी मी गुडघे टेकलं पाहिजे, माझ्या घराण्यासाठी मी अश्रू ढाळले पाहिजे. परमेश्वराने सांगितलं, हो इस्रायेलाचे कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर कोणासाठी? तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी म्हणा. आज परिस्थिती पाहतोय, आई वडील चर्चमध्ये, मुलं अनेक ठिकाणी, मुलं चर्चमध्ये, आई वडील अनेक ठिकाणी. प्रेम प्रत्येक चर्चमध्ये आम्ही पाहिलं तर हा दृष्टांत आम्हाला पाहायला मिळतो. याची कारण काय आहे की हेच आहे, आम्ही एकमेकांसाठी धडपड करत नाही, एकमेकांची जबाबदारी आम्ही घेत नाही, एकमेकांचं आम्हाला कळवळा नाही, याचा अर्थ असं होतो. म्हणून यहोशुआप्रमाणे आम्ही आराधना करूया, मी आणि माझा घराणा तर परमेश्वराची सेवा करणार आहोत. देखो मैं और मेरा घराना प्यारे यीशु की सेवा करेंगे. देखो मैं और मेरा घराना प्यारे यीशु की सेवा करेंगे. मुझे आगे सीखे मरेंगे, मुझे कर्मों में सजदा करेंगे. देखो मैं और मेरा घराना
सेवा करेंगे, उसके खातिर जिएंगे मरेंगे, उसके कदमों में नाम लेता हूँ मैं फिर से उसका, नाम लेता हूँ मैं फिर से उसका, मेरे गीतों में सिंगारे उसका, नाम लेता हूँ मैं फिर से उसका, मेरे गीतों में सिंगारे उसका, उन यीशु का वर्णन करेंगे, उन यीशु के वर्णन करेंगे, बातों बातों में महिमा करेंगे, देखो नाम मेरा घराना, प्यारे यीशु की सेवा करेंगे, उसके खातिर जिएंगे मरेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे, उसके बाहों का मुझको सहारा, मेरे आंखों में उसका नजारा, उसके बाहों का मुझको सहारा, मेरे आंखों में उसका नजारा, मेरे भजन का मालिक वही है, मेरे भजन का मालिक वही है, फूल दिल के हमेशा खिलेंगे, मेरे भजन का मालिक वही है, फूल दिल के हमेशा खिलेंगे, देखो भैयाल मेरा घराना, प्यारे यीशु की सेवा करेंगे, खातिर जिएंगे मरेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे, तुमको प्यारा है यीशु अकेला, तुमको प्यारा है यीशु अकेला, मुझको प्यारा है यीशु अकेला, आत्मा में सितारा अकेला, हमें से सदा रही है, नाम यीशु का पूजा करेंगे, देखो भैयाल मेरा घराना, प्यारे यीशु की सेवा करेंगे, उसके खातिर जिएंगे मरेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे, डोल से लगा करेगा, साथ यीशु हमारा रहेगा, डोल से लगा करेगा, साथ यीशु हमारा रहेगा, हमने आगे जो कदम बढ़ाया, हमने आगे जो कदम बढ़ाया, जान जाएगा घराना, प्यारे यीशु की सेवा करेंगे, उसके खातिर जिएंगे मरेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे, देखो भैयाल मेरा घराना, प्यारे यीशु की सेवा करेंगे, उसके खातिर जिएंगे मरेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे। हालेलुया हालेलुया हालेलुया, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए आया, तू बहुत अच्छा है, यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए बहुत अच्छा है, यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए आया, तू बहुत अच्छा है, यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए आया, तू बहुत अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू
मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे मुक्ति दिलाया, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु अच्छा है, यीशु अच्छा है, यीशु अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है। हालेलुया, हालेलुया। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। राजाओं का राजा आप ही तो है, प्रभु का प्रभु आप ही तो है। राजाओं का राजा आप ही तो है, प्रभु का प्रभु आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। मेरी आशा आप ही तो है, ओ मेरी आशा आप ही तो है। मेरे पिताजी आप ही तो है, मेरी आशा आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। जीवन दाता आप ही तो है, जीवन का जल आप ही तो है। जीवन की ज्योति आप ही तो है, जीवन का जल आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। चमत्कार करेगा आप ही तो है, सुनती देगा आप ही तो है। चमत्कार करेगा आप ही तो है, सुनती देगा आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। हम कभी ना होंगे निराश।
हम कभी ना होंगे निराश। हालेलुया हालेलुया। प्रियो, यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। याच्यावरून काय आठवते माहिती आहे मला? आज या आठवड्यामध्ये आम्ही एक महान कार्य घडलेले बघितलेले आहे। यूट्यूबवर एक ऑलिम्पिक जिंकून आलेले देवाची मुलगी पाहिले असेल, पण त्यावर कोणी विचार नसेल केले। परंतु ज्यावेळेस तिनं हा वचन अख्ख्या जगाला सांगितले, जेव्हा मी निराश होतो, तिला त्यातून म्हणजे काढून टाकण्यात आलं होतं। त्याच्यानंतर तिनं निराश झाली, तेव्हा तिनं सांगितले की मला वचन धीर दिला आहे आणि तू शांत राहा, परमेश्वर तुझ्यासाठी लढणार आहे। तिनं काय सांगितले यूट्यूबवर पाहिले असेल, किती जण पाहिले? तुमच्या नावाला धन्यवाद असो। जेमिमा तिनं ज्या वेळेस अगोदर तिला ग्रुपमधून त्यांच्या टीममधून काढण्यात आलं, तिनं हताश निराश झाली होती। तेव्हा तिनं म्हणली की मला एक वचन मला धीर दिला आहे। तो वचन म्हणलं की तू भिऊ नको, तू शांत राहा, कारण तुझ्यासाठी परमेश्वर लढणार आहे। कारण त्याच्यानंतर भरपूर जगातून तिच्या विरोधात भरपूर यूट्यूबवर अजून चालू आहे। कारण ज्या ज्या ठिकाणी देवाचे लोक आहेत त्या त्या ठिकाणी विजय प्राप्त झालेले आहेत। असो, विरोध होणारच, विरोध होणारच। का? बिकॉज सैतानाला आवडत नाही, सैतानाला आवडत नाही, चांगल्या गोष्टी कुठंच आवडत नाही, आवडत नाही। म्हणून परमेश्वराचं गीत करता या ठिकाणी म्हणत आहे, यीशु साथ रहेंगे, आप रहेंगे साथ, तो हम कभी ना होंगे निराश। कारण आम्ही निराश होणार नाही। कारण मी ज्या दिवशी मला परमेश्वराचं सत्य समजला, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या जीवनात अनेक समस्या येतात। प्रियानो, मनुष्याच्या जीवनात, कोणाच्याही जीवनात असं नाही समस्या नाहीत असे नाही। कोणी असो, ते गरीब असो, करोडपती असो, कोणी असो, कसे असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या हा आहे। परंतु परमेश्वराने आम्हाला धीर देत आहे आणि आम्ही कधी खचून जाणार नाही, कारण त्याची आकडी आणि काठी आम्हाला धीर देते। आपण गीत गाऊया एक शेवटचं, यहोवा चरवा है कोई खची नहीं, यहोवा चरवा है मेरा कोई घटी मुझे नहीं है, चराइयों में मुझे चराता है, यहोवा चरवा मेरा कोई घटी मुझे नहीं है, चराइयों में मुझे कोई घटी मुझे नहीं है, चराइयों में मुझे चराता है, शत्रु के सामने मेरी को बिठाता है, प्रभु ने जो तैयार की मन मेरा मगन है, शत्रुओं के सामने मेरे को बिठाता है,
प्रभु ने जो तैयार की मन मेरा मगन रे तो वक्ता है मेरा कोई गति मुझे नहीं है हर चढ़ाइयों में मुझे देख चढ़ाना मुझे दिल पर दिल मना है अभिषेक मुझे किया है दिल मेरा भर गया है और उम्र कभी है दिल पर दिल मना है अभिषेक मुझे किया है दिल मेरा भर गया है और उम्र कभी है कोई घटी मुझे नहीं है हर चढ़ाइयों में मुझे देख चढ़ाना है नर्मदा घर में गली बाजों में करुणा भलाई उसकी आनंदित मुझे करती है सर्वदा घर में गली बाजों में करुणा भलाई उसकी आनंदित मुझे करती है कोई गति मुझे नहीं है हर चढ़ाइयों में मुझे लेके चढ़ाना है यो वतवा है मेरा कोई गति मुझे नहीं है हर चढ़ाइयों में मुझे लेके चढ़ाना है Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. प्रियांनो, आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया कारण आपलं आराधना झालेली आहे याच्यावर मी 2 शब्द बोलणार आहे कारण की ह्या दोन्ही गीतांमध्ये तुम्हाला काय प्राप्त झालं आहे परमेश्वर करून समजण्यासाठी ज्ञान देऊ कारण त्या मुलीच्या जीवनातून मी पाहत आहे तिनं त्या टीम मध्ये एकटीच विश्वासू होती चांगलं विचार करण्याची जर गोष्ट म्हणले तर आमच्यासारखं कोणी तिला धैर्य देणार नव्हता तिच्या संग किंवा एखादा जोडीदार विश्वासू कोणी अजून नव्हता कारण ते पुरे टीम मध्ये एकटीच होती कारण टीम मध्ये खेळत असताना तिला अगोदर तिला मेंटल म्हणून त्या टीम मधून काढून टाकण्यात आला होता माहित आहे मेंटल म्हणून तिनं शरीराने किंवा बुद्धीनं मेंटल असल्यामुळे ते खेळू शकत नाही म्हणून तिला काढण्यात आलं होतं तर ह्या ठिकाणी गीत करता काय सांगतो शत्रु के सामने मेज को बिछाता है प्रभु ने जो तैयार की मन मेरा मगन आहे तिनं वचनावर ठाम राहिली कारण जे वचन तिला भेटलं तो वचन तिला धीर दिला आहे ती म्हणली नाही आता मी माहित नाही परमेश्वर अभिवचन दिलेले आहे परंतु काय माहित एका सोपी गोष्ट नाही एवढ्या टीम मधून आपण जिंकून येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तिला बी मनाला काही वाटलं असं नाही परंतु तिने त्या वचनावर ठाम राहिली ज्यावेळेस परमेश्वर मला सांगतो तू शांत राहा मी तुझ्यासाठी लढायला तयार आहे तू गप्प राहा त्यावेळेस तिने विचार न करता ही मध्ये सामील झाली प्रियांनो आपण काय करतो चर्चला येतो बसतो बाळासाहेब सांगितले सगळं ऐकतो परंतु आपल्या जीवनातले शंका कुशंका ती सोडत नाही कारण परमेश्वराचं वचन काय सांगते तुम्ही पूर्ण मनाने पूर्ण जीवाने विश्वास करताल तर देवाचा गौरव पाहताल तुम्ही तिळभर ही शंका तुमच्या मनात जर असलं तर तुमची प्रार्थना ऐकण्यात येणार नाही ही माझा अनुभव आहे
कारण परमेश्वराच्या नावावर धन्यवाद देतो. तुम्हाला ज्ञान देऊ, परमेश्वर सहाय्य करू प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला. प्रभूची स्तुती असो. सुंदरसे देवबापाचे वचन आपल्या समोर आलेले आहे. लोखंडे यांनी जे सांगितले त्याच्याविषयी कोणी विचार केलाय का? जर आम्ही देवाचा आदर जर आम्ही केला तर देवाचं वचनच कसं, जर तुम्ही माझा आदर करता तर मी तुमचा आदर करतो. अहरोनाची मुलं, अहरोनी याचकाची मुलं, ज्यावेळेस निवास मंडपात ते सेवा करत आणि योग्य असा अग्नी परमेश्वरासमोर ते समर्पित करत, पण त्यांनी अयोग्य वेळी अयोग्य अग्नी त्यांनी वेदीजवळ आणला आणि परिणाम काय झाला ते त्या अग्नीने भस्म झालं. गेली याचकाची मुलं, पारखाची मुलं भलत्याच वेळी ते मंदिरात गेले, भलत्याच वेळी ते मंडपात गेले, मनमानी कारभार ते करू लागले. परमेश्वरापासून अग्नी निघाला आणि ते मृत्युमुखी पडले, तेही भस्म झाले. पण निर्भय संदेश म्हणतो की आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा. रोज रोज सकाळी ती नवी होईल. आपला चर्चचा टाइम 10:30. आता 11:45 12:40. आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या दर्शनाविषयी कसल्याच प्रकारची आस्था ही नाही. भलत्याच वेळी कधी पण केव्हा पण उठाव ते परमेश्वराला ते मानले नाही. आमचा देव शिस्तीचा देव आहे, त्याला शिस्त प्रिय आहे. पण जर तुम्ही पालकाचं ऐकत नाही तर आम्ही यशस्वी होणार नाही. मी माझं तुमचं सांगत नाही, देवाच्या वचनात आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हा. त्याच्या संदेशावर तुम्ही भरवसा ठेवा, त्याचं तुम्ही ऐका म्हणजे तुम्ही यशस्वी व्हा. आता कोणता ऋतू आहे? कालपासून का आजपासून सुरू झाला? कोणता ऋतू सुरू झाला? एकूण ऋतू किती? कोणते? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि जिव्हाळा आहे का? नाही, त्या ऋतूकडे आम्ही लक्षच दिलं नाही. जिव्हाळा नाहीच.
याचं कारण हे शेवटचे दिवस आहे आणि पाऊल तिमोथी पाळकाला सांगतो, दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय, की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, गूढ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील, त्यांच्यापासूनही दूर राहा. जिव्हाळा हा ऋतूच माणसामध्ये राहिलेला नाही. आता सध्या हिवाळा चालू झाला आणि ह्या हिवाळ्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितले, काय वचन आठवतं? तुमचे पलायन हिवाळ्यात होऊ नये यासाठी प्रार्थना. तुमचे पलायन हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. किती जणांनी आज प्रार्थना हिवाळा सुरू झालं? 1 2 3 4. मग इतर ऋतूविषयी, उन्हाळ्याविषयी, पावसाळ्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? मग या हिवाळ्याविषयी त्याने काय म्हटलं? की हिवाळ्यात तुमचं पलायन होऊ नये म्हणून प्रार्थना करा. हिवाळा लागल्यावर काय करतो? शेकोटे पेटवतो ना. आणखी काय? गरम गरम काय भजी, काय चहा, काय हिवाळ्यात काय काय करतो? हा, एक ब्लँकेट घेण्याच्या ऐवजी डबल घेता येईल, एकच घेता येईल. शेकोटी जवळ शेकत बसतो. मग सगळ्याच्या पुढे TV लावतो, गरम गरम इकडे भजे, इकडे चहा, तिकडे प्रार्थना चालली आणि इकडे मस्तपैकी आम्ही TV बघत बसतो. आणि बाहेर हिवाळा आहे, बाहेर थंडी. पण त्यांना हे कळत नाही की प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळाला घेऊन जाण्यासाठी येतो. जर आम्ही त्या घरात शेकतच बसलो किंवा बाहेर शेकतच बसलो, आम्ही गरम कपडे घालून जर आम्ही आमच्या घरातच गुरफटत राहिलो आणि जर प्रभू येशू ख्रिस्त जर आला तर आम्ही कुठे असतो? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस मोठ्या करण्याचा आवाज होईल आणि जे प्रभूमध्ये मेलेले आहे सगळेच मेलेले नाही. रोज पुष्कळशे लोक मरत आहेत, पुष्कळशे लोक ख्रिस्ताव विरहित हे मरत आहेत. जे प्रभूमध्ये मेलेले आहेत ते प्रथम उठवले जाते आणि जे आपण जिवंत ते आपण
बदलू आणि पालटून जाणार आहोत. आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर जर आम्ही घरातच सेकत बसलो तर आमचे काय हाल होणार आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक तुम्ही वाचा. की त्यावेळेस 1000 वर्ष कोणाला मरण नसणार. कारण जे प्रभूमध्ये मेलेले आहे, जे प्रभूमध्ये आज जीवन जगत आहे, ते स्वर्गामध्ये त्यांच्यासाठी मेजवानी आहे. आणि 1000 वर्ष सैतानाला बांधून ठेवण्यात येईल. आणि मग जे आपल्यापैकी जे कोणी राहिले त्यांना 1000 वर्ष मरण नाही. ते असं म्हणतात की डोंगराने आमच्यावर पडावं, आग्नेने आम्हाला भस्म करावं असे ते म्हणतील तरी ते होणार नाही. म्हणून देवाचे प्रयोजन सावध असा, जागृत राहा, शिस्तमय जीवन आपण जगण्याचा आटोकाट आम्ही प्रयत्न करू. देवाच्या वचनातून पुन्हा मला तुम्हाला सांगू दे, जर आमचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे तर आमची लायकी काय? आम्ही कोण आहोत? कोणाला काही सांगता येईल का? तुमच्या पालकांनी तुम्हाला काही सांगितलं? तुम्ही ख्रिस्ती आहात, विश्वासणारे आहात, तुम्ही नेहमी चर्चला येता, दान दशांश देता, प्रार्थना करता, मग तुम्ही कोण आहात? तुमच्या पालकांना तुम्हाला कधी सांगितलं नाही का? कधी ऐकलं नाही? तुमचं सहाय्य करतो. ते वचन तुम्हाला माहीत आहे की जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तितक्याच देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. पुत्र आणि पुत्री मग आम्ही कोण आहोत? मुलं देवाची मुले. आम्ही देवाची मुलं आहोत. दुसरी एक अति महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की ज्या कोणाला देवा प्रेरणा देतो त्या प्रत्येकाला मी काय करत असतो, स्टेजवर बोलवत असतो. याचं कारण काय? याचं कारण आपल्यापैकी कोणीच विचारलेलं नाही. तर पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं आणि 9वं वचन वाचावर कोणतरी. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 5वं आणि 9वं वचन. तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पण्यासाठी पवित्र याजकगण असे रचिले जात आहात. 9वं वचन. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी की आम्ही देवाचे पुत्र आहोत, त्यानंतर आम्ही देवाचे याजक आहोत. मग याजकाचे काम काय? काय काम होतं याजकाचे? मध्यस्थी काय? आणखी सुसमर्थ आणखी सांगा ऐकतो. ओ हमें
वर्षापासून तुम्ही ख्रिश्चन आहात? हा? 5 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्ष. याचकाचं काम, याजक म्हणजे देवासमोर लोकांचं प्रतिनिधित्व करणारा, लोकांच्या वतीने देवाला यत्न करणारा, प्रार्थना आणि विनंती करणारा तो मध्यस्थ, असा तो याजक. आणि तेच याजक पद आम्हाला ते मिळालेलं आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे तर त्याने आम्हाला याजक असं नेमलेलं आहे. आणि म्हणून याजकाचं काम हे फक्त पाळकाचंच नाही, हे ठराविक व्यक्तीचं नाही, ब्रदर लोखंडे किंवा ब्रदर सपाटे यांचंच नाही. मला भीती वाटत नाही की लोक स्टेजवर आल्यानंतर माझं स्टेज ते हस्तगत करतील. मी आजपर्यंत चिंता केलेली नाही. तर त्या प्रत्येकाचा तो हक्क आहे. देवाचे प्रयोजन आध्यात्मिक जीवनामध्ये जर आम्हाला वाढायचं आहे आणि ज्यावेळेस आम्ही उपासनेकरता एकत्र येतो त्यावेळेस पावलाने आम्हाला काय सांगितलेलं आहे? पहिले पत्र त्याचा 14वा अध्यायामध्ये आम्हाला स्पष्ट रीतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर पाऊल या ठिकाणी म्हणतो की बंधुजनो, तर मग काय, तुम्ही उपासने करता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, शब्दाकडे लक्ष द्या, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी असावं. लोकांनी आमची वाहवा करावी, लोकांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं, ह्यासाठी नाही तर एकमेकांची उन्नती कशा रीतीने होईल. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्व काही उन्नतीसाठी आहे. भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावे, अधिक नसावे, व त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रगट झाले तर बोलणाऱ्याने उगाच राहावे. सर्वात शिक्षण मिळेल व सर्वात बोध होईल, अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. संदेश त्याचे आत्मे, संदेश त्याच्या स्वाधीन असतात. कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही तर तो शांतीचा देव आहे. आणि म्हणून बंधुजनो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा,
निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्यास मना करू नका, सर्व काय शिस्त व्हा, व्यवस्थितपणे होऊ दे. जे वचन आज आपण ऐकलेले आहे, ऐकणार आहोत, ते फक्त ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे कृती करणारे असा. आणि म्हणून देवाच्या वचनातून देवाचे सेवक आम्हाला सतत आणि सतत सावध करतात. आणि हिवाळ्यात आपलं पलायन होऊ नये म्हणून किती 4 महिने बाकी होते हिवाळ्याचे किती, तर हिवाळ्यात आपलं पलायन होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करू, आपण जागरूक राहू. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, जे देवाचे संदेश देणारे लोक आहेत, जे संदेश ते आहेत, जे पाळक आहेत, त्यांचं तुम्ही ऐका. आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर खात्रीने तुमचे पाप ते तुम्हाला भोवे. देवा तुमचा आणि माझा न्याय त्याच्या व्यवस्थितपणाने तो करू. पवित्रशास्त्र देवाचं वचन आम्हाला असं सांगतो, एखादा बंधू जर चुकत असेल, जर तो पालकाचा ऐकत नसेल, एखादा चुकलेला बंधू जर पालकाचा ऐकत नसेल, त्याने सल्ला देऊन जर तो त्याचा ऐकत नसेल, तर त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे. 2 किंवा 3 यांनी त्या बंधूशी संपर्क साधावा, त्याचा समेट करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याने जर त्या लोकांचंही ऐकलं नाही तर शास्त्राप्रमाणे शास्त्र आम्हाला सांगतं की तो मनुष्य तुम्हाला परराष्ट्रीयासारखा हो, म्हणजे अविश्वासणाऱ्यासारखा हो. आणि अशा माणसाच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला खोल समुद्रात सोडावं, हे त्याच्यासाठी बरं आहे. आणि जे आपल्यातून निघून गेले, पवित्रशास्त्र म्हणते की जे आपल्यातून निघून गेले ते आपले नव्हते. आणि जे मंडळीमध्ये फूट पाडणारे आहेत, तट पाडणारे आहेत, त्यांच्याविषयी अशा लोकांविषयी पवित्रशास्त्रामध्ये खूप सुंदरसं असं त्यांना बोध आहे. आणि जे तट पाडणारे आहेत, जे आपल्यातून निघून गेलेले आहेत, जे तंटा उपस्थित करणारे आहेत, अशा लोकांच्या बरोबर आम्ही कशा रीतीने वागावं. जर त्यांनी अपराध केलेला असेल तर आम्ही त्याला क्षमा करावी. 1दा नाही, 2दा नाही, 7दा नाही, तर 7च्या 70 वेळेस त्याला आम्ही क्षमा करावी. पण जर त्या व्यक्तीने जर क्षमा केली नाही तर देव त्याला क्षमा करणार नाही. कारण आम्ही प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय म्हणतो की जसे आम्ही आमच्या ऋण सर्व सोडले आहेत तसे तुम्ही आमची ऋण सोड. आणि जर त्यांनी क्षमा केली नाही तर त्याला त्याच्या पापांची क्षमा नाही. असो दे बाबा सर्वांचं तो सहाय्य करतो. अशा पुष्कळशा गोष्टी आहेत की त्या सांगण्यासारख्या आहेत, पण ते तुमच्याने ऐकणार नाही आणि तुम्ही ते समजू शकणार नाही. तुम्ही बोर व्हाल आणि तुम्ही म्हणाल केव्हा उपदेश सांगतो याची वाट. पण देवाच्या वचनाच्या उन्नतीसाठी
आम्हाला एकमेकाच्या उन्नतीसाठी आम्हाला पुष्कळशा गोष्टी ह्या करायच्या म्हणून सावध असा, जागृत राहा आणि जे देवाचे वचन आपल्याकडे येतील ते ग्रहण करण्यासाठी तत्पर असा. आणि आपल्याकडे वगैरे सपाटे आहेत ते काही वेळ देवाच्या वचनातून ते आपल्यासाठी बोला. धन्यवाद. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्व आनंदी आहेत. एक वचन वाचूया. नीतिसूत्र याचं पुस्तक 24वा अध्याय आणि 11वं वचन. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडव. ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. हिंदी आहे हाँ हे सगळं मराठी आहे. नहीं हिंदी हाँ असं का वाचलं? सांगा ना. 24वा अध्याय 11वं वचन. नीतिसूत्र 24. जो मार डाले जाने के लिए घसीटे जाते हैं उनको छुड़ा, और जो घात किए जाने हैं उन्हें मत पकड़ा. या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. शक्य असेल तर उभे राहूया आणि वचनासाठी प्रार्थना करूया. उभे राहावा. 1-2 मिनिटं आपण प्रार्थना करूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. सर्वजण एक हात स्वर्गाकडे करा, एक हात आपल्या कानाला लावा आणि प्रार्थना करा की परमेश्वर हे वचन ऐकण्यासाठी माझे कान मोकळे कर. परमेश्वर माझे कान उघडे कर. परमेश्वर एक हात आपल्या कानावर ठेवा आणि म्हणा परमेश्वर माझे कान मोकळे कर. परमेश्वर हे वचन माझ्या कानात घुसले. परमेश्वर हालेलुया. हे वचन माझ्यासाठी आहे. आपल्या अंतःकरणावर हात ठेवा आणि म्हणा परमेश्वर हे वचन माझ्या हृदयात येऊ दे. परमेश्वर हे वचनाला तू माझ्याशी बोल. हे वचन माझ्या हृदयात असं रुजून दे परमेश्वरा की त्याला 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, 100 पट फळ येऊ दे. परमेश्वर प्रत्येकाने आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा की हे वचन माझ्या हृदयात एक चांगल्या बीप्रमाणे रुजू दे जेणेकरून माझ्या हृदयात ह्याचे 60 पट नव्हे, 30 पट नव्हे, तर 100 पट पीक फळ येऊ दे. हालेलुया. धन्यवाद परमेश्वरा. या प्रत्येकाला तो आशीर्वादित कर परमेश्वरा. हे जे वचन येत आहे परमेश्वरा आपण त्या वचनाद्वारे प्रत्येकाचं तू जीवन बदल, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, प्रत्येकाला तू बोध कर आणि होऊ दे तुझ्या नावाचं घर परमेश्वरा. मुख माझा असू दे पण शब्द तुझ्या असू दे. माझा गुन्हेपणा, दोष, अपराध, सर्व अशक्तपणा, सर्व पाप अपराध मी तुझ्या अर्थाने झाकून टाकतो परमेश्वरा. बाप्पा करते बाप्पा जगात कोणी येईल ती मारणार मी येईल. हालेलुया. कोण स्वतः म्हणलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त पापीजनांना तारण्यासाठी जगात आलेला आहे आणि त्या सर्वांमध्ये मी मुख्य आहे. हालेलुया. धन्यवाद परमेश्वरा. आम्ही सर्व पापी आहोत परमेश्वरा, पण बाप्पा तुझ्या दयेमुळे, कृपेमुळे आज आम्ही तुझ्या भवनात, तुझ्या मंदिरात उपस्थित आहोत परमेश्वरा. हे वचन बाप्पा समजणारा कान, मन, अंतकरण तू आम्हाला दे आणि ही सर्व प्रार्थना विनंती नासण येशू ख्रिस्ताच्या गोड प्रयत्नात केली म्हणून तू ऐकू मान्य करते. आमेन. बसा खाली. हालेलुया. आपण वाचलेलं वचन आहे नीतिसूत्र 24वा अध्याय आणि 11वं वचन. आणि ह्या वचनामध्ये म्हणलेलं आहे ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्या सोडून ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मागच्या रविवारी मी जरी चर्चमध्ये उपस्थित होतो तरी मी फिजिकली उपस्थित होतो पण मेंटली, इमोशनली मी तर नव्हतो. तोंडातून शब्द देखील येतो. हालेलुया.
आणि मी बाळासाहेबांना म्हणलं सर माझी आज मनस्थिती ठीक नाही, मला काहीतरी सांगू प्रेज लॉर्ड. पण देवाने 3-4 दिवस मला त्या सगळं दुःखातून संकटातून मला नेलं आणि त्या सगळ्या घटनेची तर गोष्टी मला आठवत होत्या प्रेज लॉर्ड. आणि खूप मोठ्या दुःखातून कष्टातून मी त्या 3-4 दिवसात गेलो आणि सावळाला जवळपास 3-4 दिवस मला लागले. हालेलुया प्रेज लॉर्ड. आणि मग मी खूप प्रार्थना करत असताना, खूप त्याचा विचार करत असताना देवाने मला हे वचन दिलेलं आहे. हालेलुया प्रेज लॉर्ड. कारण की ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्या सोडीव प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्या वधाची तयारी झाली असेल त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर प्रेज लॉर्ड. तोच प्रयत्न आज वचनातून मला परमेश्वराने पवित्र आत्म्याने सांगितलेला आहे. हालेलुया प्रेज लॉर्ड. जेवढा प्रयत्न जे पवित्र आत्म्याने जे देवाची वचन देवाने मला दिलेली आहेत त्या वचनातून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जेवढा प्रयत्न मला करता येईल वचनाच्या माध्यमातून, मला नाही तर जे देवाने मला वचन दिले आहेत त्या वचनातून तेवढा मी करणार आहे. हालेलुया. उत्सुक आहात प्रेज लॉर्ड. असं म्हणू नका की हे वचन माझ्यासाठी नाही. प्रेज लॉर्ड. वेळ काळ कोणाला सांगून येत नाही प्रियांनो. प्रेज लॉर्ड. तर की आपलं जीवन हे डोळ्याप्रमाणे, मातीप्रमाणे, वाफेप्रमाणे. आपल्या जीवनाला कशा कशाची उपमा दिलेली आहे, धुराची, मातीची आणि वाफेची. आणि ती कधी उडून जाते उद्याची खात्री मानू नको असं देवाचं वचन म्हणतो. प्रेज लॉर्ड. त्यामुळे असं समजू नका की वचन माझ्यासाठी नाही, हे अजून प्रेज लॉर्ड असं म्हणू नका आपल्याला. तरी वचन प्रत्येकासाठी आहे. हालेलुया. सर्व म्हणा हे वचन माझ्यासाठी आहे, हे वचन माझ्यासाठी आहे. आणि त्यासाठी वचन तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. हालेलुया प्रेज लॉर्ड. आणखी रोमायचं एक वचन होतं, पहिले पेत्र 5 अध्याय 8 वचन. एक पेत्र 5. तुम भी धीरज धरो और अपने हृदय को रूढ़ करो, क्योंकि प्रभु का आगमन निकट है. एक पेत्र 5 चुकीचं वाचलं. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय. सावध असा, जागे राहा. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला काय म्हणलं सुरुवातीला की ज्यांच्या वधाची तयारी झालेली आहे त्यांना सोडवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न कर. देवाने मला या पूर्ण आठवड्यात जेव्हा मी खूप फार दुःखातून, संकटातून, प्रार्थनेतून गेलो तेव्हा ही वचनं मला दिलेली आहे. हालेलुया प्रेज लॉर्ड. ही वचन असंच मिळत नाही, असंच वचन मिळत नाही. 3:30ला 4ला उठून प्रार्थना करावी लागते तेव्हा अशी वचन मिळतात. हालेलुया प्रेज लॉर्ड. अशीच वचनं मिळत नाही. फार आत्म्याने विवळ होऊन परमेश्वराला मागावी लागतात तेव्हा अशी वचनं तुम्हाला मिळत असतात. हालेलुया. हे देवाचं दान आहे. आणि पहिले पेत्र 5 अध्याय आणि 18 वचनात लिहिलेलं आहे, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. हालेलुया. तुम्ही आजकाल बातम्या ऐकल्या का बिबट्याच्या? खूप भयानक ते व्हिडिओ आपण पाहिले असते, सगळ्यांनी पाहिले असते. हां 3 जण मेलेले आहेत 15-20 दिवसांच्या अंतरामध्ये. आणि खूप मोठं. आणि विचार करा प्रियांनो, बिबट्या कधी आक्रमण करतो? जेव्हा तुम्ही बेसावध असता. हालेलुया. जेव्हा तुम्ही झोपलेला असता, जेव्हा तुम्ही शुद्धीवर नसता. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही सावध असले असते तर तुम्ही लांबनच पाहिलं असतं बिबट्या येत आहे आणि लगेच तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. बरोबर. हालेलुया. जेव्हा तुम्ही बेसावध असता, जेव्हा तुम्ही शुद्धीवर नसता तेव्हा बिबट्या तुम्हाला हळूच गपचूप तुमच्यावर नजर ठेवून तो तुमच्यावर हल्ला करतो.
आणि तुमचा शत्रू सैतान हा तसाच आहे. तो त्या बिबट्याप्रमाणे, तो त्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे शोधित फिरत आहे. आणि जरी तुम्ही थोडेसे तरी, मी म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे झोपेत गेलेले आहात, पूर्णपणे तुम्ही देवापासून दूर गेलेले आहात असं मी म्हणत नाही, पण थोडीशी डुलकी तुम्हाला लागू शकते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. थोडीशी डुलकी तुम्हाला लागू शकते. मी जागतिक डुलकीविषयी बोलत नाही आहे, आत्मिक डुलकीविषयी बोलत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. थोडंसं तुम्ही देवापासून दूर जाऊ शकता, थोडंसं तुम्ही 1-2 संडे मिस करू शकता. प्रेज लॉर्ड. थोडंसं 1-2 दिवस तुम्ही देवाचं वचन वाचण्याचं, प्रार्थना करण्याचं बंद करू शकता. थोडीशी डुलकी तुम्हाला लागू शकते. प्रियांना, खूप महत्त्वाची वचन व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे, कारण की ह्या वचनाची सुरुवातच आहे, सावध असा, जागे राहा. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया. समजा आता इथं बिबट्या आलेला आहे, तुम्ही कसं राहा? समजा इथं आजूबाजूला बिबट्या आलेला आहे, कसं राहा? 24 तास तुम्ही बॅटरी घेऊन फिरा, काठी घेऊन फिरा. हालेलुया. घराच्या बाहेर जायचं असेल तर व्यवस्थित तयार निश्चित निघा. हालेलुया. समजतंय का? तसंच आपल्याला आत्मिक जीवनात राहणं गरजेचं आहे. असं समजू नका काय होतं एक संडे नाही आले तर, काय होतं एक थर्सडे नाही आले तर, प्रेज लॉर्ड. काय होतं 1-2 दिवस प्रार्थना नाही केली तर, काय होतं 1-2 दिवस वचन नाही वाचलं तर. थोडीशी डुलकी घेऊया. काय होते? अजून बहुत वेळ आहे, बहुत काळ आहे. आम्ही जेव्हापासून जन्मलो तेव्हापासून ऐकत आहोत की आता मंडळीचा प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन जवळ आलं आहे, मंडळीचं रॅप्चर जवळ आलं आहे आणि त्याला हजारो वर्ष आम्ही तेच ऐकत आहोत. काय झालं? थोडी डुलकी घेतली. प्रेज लॉर्ड. शहाण्या कुमारीचा आणि मूर्ख कुमारीचा दृष्टांत माहीत आहे. 10 कुमारीचा दृष्टांत, त्यातल्या 5 शहाण्या होत्या, त्या सावध होत्या, पण ज्या 5 मूर्ख होत्या त्यांनी काय केली? डुलकी घेतली. हालेलुया. म्हणा, डुलकी घेतली. म्हणा, आवाज नाही आला. डुलकी घेतली आणि काय झालं? प्रभू येशू ख्रिस्त आला आणि जे जागा होत्या त्यांना घेऊन गेला आणि जे डुलकी घेतले होते ते इथंच राहिले. ते नंतर शोधायला लागले तेल कुठे मिळेल का, इकडे तिकडे, आणि झालं दरवाजा बंद झाला. प्रेज लॉर्ड. हसण्यावर घेऊ नका, ते फार सिरियस वचन आहे. कारण की सावध असा, जागे राहा, कारण की तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. कोण डुलकी घेत आहे का? एक वेळ परमेश्वराचं लक्ष तुमच्यावर नसलं तरी तर सैतानाचं जरूर लक्ष असेल तुम्हाला गिळण्यासाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. युवक माहीत आहे? युवकाचं पुस्तक माहीत आहे ना? एवढं धार्मिक व्यक्ती होता आणि सैतानाचं लक्ष त्याकडे गेलं आणि त्याची परीक्षा पाहिली. ठीक आहे, ते देवाने परमिशन दिली, ती गोष्ट वेगळी. पण मला तुम्हाला जे सांगायचं ते सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे शोधित फिरत आहे. हालेलुया. असं समजू नका की माझा नंबर लागणार नाही. हालेलुया. भेटला की योहान 10 वचन म्हणतं की सैतान जो आहे तो चोरी, घात व नाश करण्यासाठी पृथ्वीवर, स्वर्गातून पृथ्वीवर आलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कुठनं आला सैतान? सैतान पहिलं कुठं होता? स्वर्गात होता. लुसिफर त्याचं नाव. प्रेज लॉर्ड. लुसिफर देवदूत होता, तो स्वर्गात होता, तिथून तो खाली टाकण्यात आलेला आहे. प्रेज लॉर्ड. आता आपण वचनाच्या मुख्य भागात आलेलो आहोत की सावध असा, जागे राहा. मला तुम्हाला जे पवित्र आत्म्याने 3 गोष्टी मला तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे की त्या 3 गोष्टीद्वारे तुमचा नाश होऊ शकतो. त्या 3 गोष्टीपासून तुम्हाला सावध असणं, जागे राहणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. मी आता प्रश्न विचारलेला आहे की सैतान पहिला कुठं होता? बाळासाहेबांनी उत्तर दिलं, तुमच्यापैकी कोणी उत्तर दिलं नाही. स्वर्गात होता. सैतान प्रथम स्वर्गात होता, देवदूत होता आणि तिथून त्याला खाली टाकण्यात आलं होतं. प्रेज लॉर्ड. एक वचन वाचूया, त्यातून आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया.
वचन वाचा. नीतिसूत्रे 16वा अध्याय आणि 18वा वचन. नीती 16. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताट अधिपत्यांना मोहरो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. म्हणून मी प्रश्न तुम्हाला 2-3 वेळा विचारला की सैतान प्रथम कुठं होता, कोण होतं. बाळासाहेबांशिवाय कोणी उत्तर दिलं नाही. सैतान लुसिफर हा प्रथम स्वर्गात होता, देवदूत होता. परमेश्वराची भक्ती आज्ञा करण्याचं तो काम करत होता आणि तिथून त्याला खाली टाकण्यात आलं कारण की त्याला गर्व झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पहिला पॉईंट मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, जे देवाच्या आत्म्याने सांगितलं 3 पॉईंट. त्यातील पहिला पॉईंट आहे गर्व, अभिमान. बाळासाहेबांनी देखील आता शेवटच्या काळाविषयी ती गोष्ट वाचलेली आहेत, त्यामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. प्रेज लॉर्ड. त्यामुळे मी काय तुम्हाला जास्त वचन वाचायला सांगणार नाही. नीतिसूत्रे 8वा अध्याय आणि 13वं वचन वाचूया. 1-2 वचन वाचून आपण लगेच पुढच्या पॉईंटकडे जाऊया. नीती 8:7. नीतिसूत्रे 8वा अध्याय. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा दोष करणे होय. गर्व, अभिमान, मार्ग व उद्धमपणाची वाणी यांची मी दोष करीते. ठीक आहे, मी वाचतो. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी याचा मी द्वेष करीते. प्रेज लॉर्ड. परमेश्वर ह्या गोष्टींचा द्वेष करतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गर्व हे नाशाचं मुख्य कारण आहे, मूळ कारण आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्यामुळं त्याचा द्वेष परमेश्वर करतो. परमेश्वराला त्या गोष्टीचं वीट आहे, 7 गोष्टीचं परमेश्वराला वीट आहे. त्यापैकी नीतिसूत्रे 6वा अध्याय 16 ते 17 वचन मी वाचतो. परमेश्वर ज्याचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत. अशा 7 गोष्टींचा मला वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारे जीवा, निर्दोष व्यक्त पाडणारे हात वगैरे वगैरे वगैरे. प्रेज लॉर्ड. आणि त्यामध्ये प्रथम जी गोष्ट आहे ती उन्मत्त दृष्टी म्हणजे गर्विष्ठपणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सगळेजण हात वरती पण हालेलुया म्हणा. हालेलुया. 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 मी हे काम म्हणा सांगतो, तुम्ही इकडे तिकडे जाऊ नये, सर्वजण इथंच असावे, झोप घेऊ नये, यासाठी मी तुम्हाला हात उंचवायला सांगतो, हालेलुया म्हणायला सांगतो. कारण की वचन जे येत असतं ना, सैतान हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला डुलकी येऊ शकते, तुमच्या मनात वेगळे विचार येऊ शकतात आणि तुम्ही वचनापासून दूर जाऊ शकता, जरी फिजिकली इथं उपस्थित असल्या तरी. त्यासाठी मी तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतो, मला हात उंचवायला सांगतो, हालेलुया म्हणायला सांगतो. कारण की तुम्ही इथंच असावे. सैतान आणि तुमचे वचन हिरावून घेऊ नये. कारण की खडकावर पडलेले वचन जे असतात ना, बी असतात ना, ते सैतान लगेच हिरावून घेत असतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यामुळं तुम्हाला हे वचन ऐकणं फार गरजेचं आहे. आणि पहिला पॉईंट आपण सांगत आहोत की गर्विष्ठपणा, व्यर्थ अभिमान, उन्मत्त दृष्टी, उत्तमपणाची वाणी याचा परमेश्वराला वीट आहे, याचा परमेश्वर द्वेष करतो आणि हे नाशाचे मूळ कारण आहे. प्रेज लॉर्ड. आणि मला हे वचन नाही सांगतो, माझा नाश होऊ नये यासाठी ही वचन आहे. आणखी सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधून फिरत आहे. आणि त्याच्या बचावासाठी ही वचनं परमेश्वराने पहिल्या आत्म्याच्या प्रेरणेने मला दिलेले आहेत आणि मी ती सांगत आहे. नीतिसूत्रे याचं पुस्तक 6वा अध्याय 16 आणि 17 वचन आपण वाचलेलं आहे. आणि आणखी नीतिसूत्रे 30वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. नीती 30:8. व्यर्थ अभिमान वल्लबाडी माझ्यापासून दूर राहा. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. प्रेज लॉर्ड. मला आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की नीतिसूत्राचा जो लेखक आहे तो म्हणत आहे, मी तुझं 2 वर मागतो.
आणि त्यातील पहिली मागणी जी आहे, वेलचा अभिमान व लबाडी यापासून मला दूर ठेव. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यांनी काय मागितलं का? मला बंगला दे, गाडी दे, श्रीमंती दे, नोकरी दे. काय मागितलं? काय मागितलं परमेश्वराच्या? वेलचा अभिमान व लबाडी यापासून मला दूर ठेव. आणि हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. हे तुमच्या नाशाचं मूळ असू शकतं. हे तुमच्यावर येणाऱ्या संकटाचं मूळ असू शकतं मित्रांनो. त्यामुळे ह्यापासून दूर राहणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी हे परमेश्वराजवळ तो नीतिसूत्राचा लेख मागणी करत आहे, वर मागत आहे की वेलचा अभिमान व लबाडी यापासून मला दूर ठेव मित्रांनो. कारण की गर्व झाला तर नाश ठरलेला आहे. कारण की गर्वापासून दूर राहणं फार गरजेचं आहे. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ होते असं बायबलचं वचन सांगतो. आणि जो सैतान होता, लुसिफर होता, तो देवदूत होता, तो परमेश्वराची भक्ती न करणारा होता. पण त्याला त्याचा गर्व झाला आणि मग काय झालं? देवाने त्याला तिथून पृथ्वीवर टाकलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि इथं तो आपल्या मागं हात धुवून लागलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यामुळे आपल्याला बचावासाठी जे करणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला वचनातून सांगत आहे. प्रथम आपल्याला असं प्रार्थना करणं गरजेचं आहे की व्यर्थाभिमान व लबाडी याचपासून मला दूर ठेव. सर्व म्हणा, व्यर्थाभिमान व्यर्थाभिमान व लबाडी यापासून मला दूर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वजण आहेत. आता आपण दुसऱ्या पॉईंट कडे जाऊया. एक वचन वाचूया. पहिले तिमोथेय 6 अध्याय आणि 10 वचन. पहिले तिमोथेय 6 अध्याय आणि 10 वचन. दुसऱ्या पॉईंट कडे आपण येत आहोत. तिमोथेचे पहिले पत्र 6 अध्याय 10 वचन. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. प्रेज लॉर्ड. ही जी वचनं आहेत ना, ती जगासाठीच आहेत, फक्त विश्वासासाठी आहे. जे ज्यांना देवाचं नाव माहीत आहे, देवाची वचनं माहीत आहेत, प्रभू येशू ख्रिस्त माहीत आहे, बायबल माहीत आहे, त्यांच्यासाठीच ही वचनं आहे. प्रेज लॉर्ड. आणि इथं स्पष्ट दिलेलं आहे, द्रव्याच्या लोभाने कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि स्वतःच फार खेदांनी भोसकून घेतला आहे. काय सुसाईड म्हणू शकतो आपण. स्वतःला काय? स्वतःला मारणं म्हणजे काय? आत्महत्या, सुसाईड. बरोबर ना? हा शब्द आहे ना. स्वतःला भोसकून घेणं म्हणजे काय? आत्महत्या करणं. आत्महत्या करणं. यहूदा इस्करियोत माहिती आहे का? काय केलं ते? काय केलं ते? आत्महत्या केली. का केली? 30 रुपयासाठी काळावर शिकण्यासाठी. 30 रुपयासाठी. तेव्हाचे 30 रुपये 2020 वर्षापासून. म्हणजे आता ते 30 लाख असू शकतो. माहिती थोडा आपण अभ्यास नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि द्रव्य लोभ हे सर्व वाईटाचे मूळ आहे. जसं गर्व हे वाईटाचे नाशाचे मूळ आहे, तसंच द्रव्य लोभ देखील वाईटाचे नाशाचे मूळ आहे प्रियांनो. आणि त्यामुळं काय होऊ शकतं? फक्त विश्वास करण्यासाठी वचनं आहेत. तुम्ही असं म्हणाल जगातल्यांसाठी वचनं लावू नये, कारण जगातल्यांना बायबल माहीत नाही. बरोबर. जे विश्वास आहे त्यांचा न्याय बायबलनुसार होणार आहे आणि जे विश्वासात नाही आहे त्याचा न्याय वेगळ्या पद्धतीने होणार आहे. हालेलुया. त्यामुळे विश्वासांना फार व्यवस्थित जगणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला वचनं माहीत आहे. हालेलुया. तुम्ही असं म्हणू नका बाहेरचे लोक द्रव्यलोभी आहेत, पण त्यांना ती वचनं नाही, कारण त्यांना ही वचनं माहिती नाही. त्यामुळे त्यांचा न्याय वेगळ्या पद्धतीने होईल. पण तुमचा न्याय वचनानुसार होणार आहे आणि तुम्हाला विचारलं जाणार आहे की तुम्ही हे असं का केलं. प्रेज लॉर्ड. यहूदा इस्करियोतनी 30 रुपयासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं आणि जेव्हा त्याला ते दुःख झालं, पस्तावा झाला, तेव्हा त्यांनी काय केलं? गळफास घेतला.
तेच वचन आपण वाचलेलं आहे. पहिले तिमोथेच्या 6 ते 10 असणार. जेवढे लोक हे सर्व वाईटाचे मूळ आहे आणि त्याच्या पाठीस लागून कित्येक जण विश्वासापासून भयकत आहेत आणि स्वतःला बसकून घेतात, सुसाईड करत आहेत. यांना सोपं नाही, सोपं नाही. ख्रिस्ती जीवन जगणं सोपं नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. सोपं आहे का? मला वाटत असेल सोपं तर ठीक आहे. रोज आपल्याला स्वतःला मारावं लागतं, रोज आपल्याला स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालावं लागतं. प्रेज लॉर्ड. रोज आपल्या शरीराला कुचलून मारून बुकलून स्वतःला दासाप्रमाणे ठेवावं लागतं. ख्रिस्ती जीवन जगणं सोपं. हालेलुया. तुम्हाला मोहाचे, तुम्हाला प्रलोभनाचे वेगवेगळे प्रसंग तुमच्या आजूबाजूला होतील, पण त्यातून स्वतःला आवडावं लागतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. सर्वजण आहेत. आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये मी आहे. आणि गवे लोक हे सर्व वाईटाचे मूळ आहे. त्यापासून कित्येक जण, त्यामुळे कित्येक जण विश्वासापासून दूर गेले आहेत. त्यांनी स्वतःच घोषून घेतलं आहे. गेजी माहीत आहे? गेजी माहीत आहे? एक वचन वाचूया. दुसरे राज्य 5 अध्याय 5 वचन. दुसरे राज्य 5 अध्याय 5 वचन. तुम्ही वचन लिहून घेऊ शकता आणि त्याचा स्टडी करू शकता. हां, 2 राज्य 5:5. आरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलाच्या राजाला पत्र देतो. नाही, दुसरे राज्य 5 अध्याय 5 वचन. दुसरे राज्य 5:5. कुणाला भेटला असेल तर वाचू शकता. तेच आहे ना? दुसरे राज्य 5 अध्याय, सॉरी 20 वचन. 20:5. इकडे देवाचा माणूस अलिशा ह्याचा चाकर गेहजी ह्याने विचार केला की आरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागून धावत जाऊ त्याच्यापासून काहीतरी घेतोच. प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. गेहजी हा कोण आहे माहिती आहे का? तो अलिशाचा सेवक आहे. आणि अलिशा हा कोण होता माहिती आहे का? तो एलियाचा सेवक होता. ज्या अलिशाने एलियाची सेवा करून, जेव्हा एलिया स्वर्गावर होणार होता, एलिया जेव्हा इथून पृथ्वीवरून जाणार होता, तेव्हा त्यांच्यापासून मागून काय घेतलं होतं? पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा घेतला होता. आमेन. आणि त्या अलिशाचा सेवक जो होता गेहजी, तो मात्र काय म्हणत आहे की मी धावत जाऊन कोण त्याचं नाव? नामान ना? नामान. मी धावत जाऊन त्या नामानाच्या मागे जाऊन मी त्याचं जे काही त्यांनी नजराना जो काही आणला आहे, काय नजराना त्यांनी आणला होता? 10 किटका चांदी, सोन्याची 10,000 नाणी व 10 पोशाख घेऊन तो आला होता. 7वं वचन. 10 किटका चांदी, सोन्याची 6,000 नाणी व 10 पोशाख. इतका नजर घेऊन तो नामान कोडी स्वतःला शुद्ध होण्यासाठी तो इकडे अलिशाकडे आला होता. आणि अलिशाचा सेवक गेहजी हा म्हणत आहे, अलिशाने ते नजरानं घेण्यास नकार दिला होता, पण तो गेहजी म्हणत आहे मी धावत जातो आणि त्याच्या नजराने काहीतरी घेतोच. हालेलुया. काय झालंय? कशाचा लोभ झाला? द्रव्याचा लोभ झाला. जो अलिशा एलियाच्या मागे लागून पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा त्यांनी मिळवून घेतला होता, त्याचा सेवक काय करत आहे? नामानाच्या मागे जाऊन द्रव्याच्या लोभापायी तो म्हणत आहे मी त्याच्याकडे धावत जाऊन त्याच्याकडून काहीतरी घेतो. आणि त्याचं पुढचं मी काय वचन वाचत नाही सगळी, पण डायरेक्ट शेवटचं वचन वाचूया. 27वं. डायरेक्ट लास्ट वचन वाचा 27वं. मग त्यांनी काय काय केलं ते काय मी वाचत बसत नाही. 27वं वचन वाचा. इस कारण
से नामक को कोड़ तुझे और तेरे वश को सदा लगा रहेगा। तब वह हिम और श्वेत पूरी होकर उसके सामने से चले गया। मराठीत वाचा. तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. बघा प्रियांना काय झालेलं आहे. प्रेज लॉर्ड. जो गेहजी अलिशाचा सेवक होता आणि जर अलिशाप्रमाणे त्याने जर एलियाकडे जर धावत जाऊन ती प्रार्थना केली असती तर गेहजी त्या पवित्र आत्म्याच्या चौपट अभिषेकाचा हक्कदार होता. पण तो गेहजीने काय केलं? द्रव्याच्या लोभापायी नामानाच्या मागे गेला. नामानाकडून ते घेतलं ते शॉर्टमध्ये सांगतोय. मग त्याला काय मिळालं? त्याच्या आणि त्याच्या वंशजाला कोडाचं नामानाचे जे कोड होते ते त्याच्या आणि त्याच्या वंशजाला प्राप्त झाले. एक प्रकारे त्यांनी सुसाईड केली. एक प्रकारे त्यांनी स्वतःवरती शाप ओढून घेतले. ते शाप त्याला मिळाले असते का जर त्यांनी लोक धरला नसतं तर? नाही. हालेलुया. उलट त्याला मोठे आशीर्वाद मिळाले असते जसं आलिशाला मिळाले. आलिशाने किती चमत्कार. त्याच्या अस्थिला स्पर्श लागून एक मृत व्यक्ती जिवंत झाला होता. आलिशाचा जिवंत असताना तर आलिशाने महान चमत्कार केले. पण ते मेल्यानंतर देखील त्याच्या अस्थिला स्पर्श लागून एक माणूस मेलेला जिवंत झाला होता. आणि अशा आलिशाचा सेवक घ्यायची तेवढ्याच आशीर्वादाचा हक्कदार असताना तर ब्रह्मलोकापायी त्यांनी ते सर्व आशीर्वाद तो मुकला आणि नामानाचे कोड स्वतःबरोबर स्वतःच्या घराण्यावर घेतले. शाप त्यांनी स्वतःवर ओढून घेतले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती वाईट झालं. गेजीच्या बाबतीत किती वाईट झालं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण देखील असं कधी कधी द्रव्याच्या लोभापायी खूप त्यांच्या कंपनी जातात लाभला जातात म्हणतात मी जर संडेला चर्चला आलो तर माझं एवढं नुकसान होतं. प्रेज लॉर्ड. मी माझ्या मॅनेजरला पहिले सांगितलं किती झालं संडेला काम करणार. प्रेज लॉर्ड. तरी काय प्रेज लॉर्ड. आता खाडं मार माझं पेमेंट कट कर माझं लिंक कट कर XYZ काय पण केलं तर चालेल. मी संडेला काम करणार. संडे मला हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वजण आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया. तुम्ही कंटाळे आहात. 5 मिनिटात संपतो. लास्ट पॉईंट शास्त्रीय 16वा अध्याय पहिलं वचन. तिसऱ्या आणि शेवटच्या पॉईंटकडे आपण जाऊया. जास्त वेळ मी घेणार नाही. 5 मिनिटात शास्त्रीय 16वा अध्यायामध्ये जाऊया. शास्त्रीचं पुस्तक आय थिंक हां वाचा. शास्त्रीय 16वा अध्याय 4थं वचन. शास्त्रीय 16वा अध्याय पहिलं वचन वाचा. शास्त्रीय 16 लवकर वाचा. लवकर. शास्त्रीय 16 वाचा. हिंदीमध्ये असतं. 16. तब शिमोन गाजा को गया और वहाँ एक वेश्या को देखकर उसके पास गया. जब गाजवासियों को इस दूसरा 4थं वचन वाचा. इसके बाद वह सोरेस नामक के घाटी में रहने वाली दलीली नामक की एक स्त्री से प्रीति करने लगा. बस. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वजण इथं प्रौढ आहेत. कोण लहान आहे. तिसरा पॉईंट हा तसाच आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि इथं शास्त्रीय पुस्तक आपण पाहतो शमशनाविषयी. शमशनाविषयी 4 अध्याय शास्त्रीय पुस्तकात. 13वा अध्याय 13, 14, 15 आणि 16. आणि जर 13व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की जो एक देवाचा नाझीर होता. देवाचा एक अभिषेक होता. मोठं सामर्थ्य त्याच्या ठाई होतं. इतकं सामर्थ्य की त्याने हजार माणसे हजार माणसांना ते मारून टाकलेलं आहे. तरुण सिंहासनाने
फाडून टाकलेला आहे. प्रेज लॉर्ड. गाढवाच्या जाबडाने शास्त्र 15 अध्याय आणि 15 वचन शास्त्र 15 तो थोड़ा बैकग्राउंड समझ. तब उसको गधे के जबड़े की एक नई हड्डी मिली और उसके हाथ बढ़कर उसने लिया उसके 1000 पुरुषों को मार डाला. प्रेज लॉर्ड. गाढवाचे एक जाबाड घेऊन त्यांनी 1000 माणसांना मारून टाकलेलं आहे. आणि नीती 14 शास्त्र 14 अध्याय आणि 5 आणि 6 वचन वाचा. तब शिमशोन अपने माता पिता के संग ले लिम्मा को चढ़कर तिम्मा को दीप की बारकी के पास पहुंचा. वह उसके सामने एक जीवित सिंह गरजने लगा. तब यहोवा का आत्मा उस पर बल से उतरा और यद्यपि उसके हाथ में कुछ न था तो भी उसने उसको ऐसा फाड़ डाला जैसे कोई बकरी का बच्चा फाड़ डाले. अपना यह काम उसने अपने माता पिता को न बताया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी 2 वचनं का वाचायला सांगितली की तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड समजावं की तो किती देवाचा अभिषेक होता, किती देवाचं सामर्थ्य त्याच्या ठाई होतं. एकटा तो हजारांना बाहेर पडत होता. एकटा तो तरुण सिंहाला बाहेर पडत होता. असा तो देवाचा अभिषेक नाजूर होता. पण काय झालं, एका स्त्रीवरती त्याचा मान बसतो. प्रेज लॉर्ड. आणि व्याभिच्छा असतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि काय झालं जे काय शॉर्टमध्ये सांगतो, स्टोरी सांगतो की त्यांनी आपल्या सामर्थ्याचे रहस्य आपल्या स्त्रीला सांगितलं आणि त्या स्त्रीने शत्रूंना सांगितलं. ते केल्यानंतर त्याचं सामर्थ्य निघून गेलं. त्याचा पवित्र आत्म्याचा अभिषेक निघून गेला आणि तो एकदम बलहीन झाला. आणि मग काय केलं, शत्रूने त्याला धरून तुरुंगात नेलं. त्याचे डोळे फोडले, त्याचे चमन केले, त्याच्या हातापायाला बेडा घातला आणि त्याला हास्य विनोद करायला नाचायला लावला. इतका परमेश्वराचा अभिषेक, इतका देवाचा सामर्थ्यशाली, देवाचा राजी, देवाचा निवडलेला, पण व्यभिचाराच्या पापामुळे तो त्याने ते सर्व गमावलं. काय झालं, सुसाईड झाली. म्हणा सुसाईड झाली. काय झालं, काय झालं, कारण की त्यांनी प्रार्थना अशी केली होती. वाचा ते वचन शास्त्र 16 अध्याय आणि 30 वचन. शेवटची त्यांनी प्रार्थना काय केली, और शिमशोन ने कहा, फालिशियों के संग मेरा प्राण भी जाए. और वह अपना सारा बल लगाकर झुका. तब वो घर पर सरदार और उसके सारे लोगों पर गिर पड़ा. इस प्रकार जिसको उसने मरते समय मार डाला वे उसमें से अधिक थे, और जिन्होंने उसके जीवन में मार डाला था शास्त्र 16. बलिष्ठांबरोबर महिला ही मरण येवो, बलिष्ठांबरोबर मलाही मरण येवो असे म्हणून. काय म्हणला तो, बलिष्ठांबरोबर मलाही मरण येवो. म्हणजे काय केलं त्याने, स्वतःच्या मरणासाठी पण काय केलं, सुसाईड. आणि तसंच घडलं मिळाले. बलिष्ठी तर मेले, त्यांनी जर अशी प्रार्थना केली असती, बलिष्ठांना मरण यावं पण माझा जीव वाचव, त्याचा जीव वाचला असता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणखी देवाची कृपा तुम्ही पाहिलं, जरी त्याचे केस कापले होते तरी त्याचे केस पुन्हा वाढू लागले आणि देवाचं सामर्थ्य त्या पुन्हा येऊ लागलं होतं. पण त्यांनी चुकीची थोडी प्रार्थना, चुकीची प्रार्थना. कधी कधी आपण पण चुकीची प्रार्थना करतो. हालेलुया. कळतो का नाही चुकीची प्रार्थना, भरू दे जाऊ दे सहज बोलून जात, पण तसं चुकीची प्रार्थना करू नका, कारण की आपल्या जिभेच्या काही जीवन व मरण आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तिसरा पॉईंट, शेवटचा पॉईंट हाच आहे आपल्याकडे की जी चुकीची गोष्ट देवाचा नाजीर असलेल्या शमशोनाने केली,
ती आपण करू नये की ते देखील नाशाचं मुख्य कारण आहे. ते देखील सुसाईड होण्याचं एक मुख्य कारण आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. वाचलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वाद असतो. आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या जागेवर उभे राहूया, प्रार्थना. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रभू परमेश्वर वचन दिलं त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. वचनाला प्रत्येकाला तू आशीर्वादित ठेव बाप्पा. ज्यांच्या वधाची तयारी झालेली आहे, ज्यांच्या नाशाची तयारी झालेली आहे परमेश्वर, त्यांना सोडवण्यासाठी तू वचन दिलेलं आहे, जे काही मार्ग तुम्ही सांगितलेलं आहे परमेश्वर, त्याचं पालन करण्यासाठी बाप्पा तुझी देवाची इच्छाच आहे कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्व मनुष्यांनी पश्चाताप करावा. ही सर्व मनुष्यांची कारण आहे. ती देवाची इच्छा पूर्ण होते परमेश्वर. कोणाचाही नाश होऊ नये. ही सर्व प्रार्थना की नाश विषयी विष्टाच्या घोड परिपूर्ण केली म्हणून ऐकून मागणं तिथं पुढची वेळ पाहायचं आहे. प्रभूची स्तुती असो. जे वचन आज तुम्ही ऐकलेले आहे तर ऐकणारेच असू नका, तर त्याप्रमाणे कृती करणारे असा देवाचं वचन आहे की संदेशाचा धिक्कार करू नका, सर्वांचे पालन करा आणि चांगले ते बळकट देवा करू. त्याच्या पवित्र वचनाप्रमाणे प्रत्येकाचं सहाय्य करू. त्यावेळेस आपण सर्वजण देवबापाच्या सानिध्यामध्ये आपण उभं राहूया आणि दमले काय सांगितलं अरे थकू नका, दमू नका. वचन ऐकलं की सावध असा, जागृत राहा आणि गुडघ्यावर या. गुडघ्यावर येता येत नसेल, जर खाली येतं जे फरची जर टोचत असेल तर तुम्हाला गुडघ्यावर येण्यासाठी गादीची व्यवस्था केलेली. तरी आमचा देह अशक्त असला तरी आमचा आत्मा उत्सुक, आत्म्यात उत्सुक असा आणि भक्तीचा भाग म्हणून आपण देवाचं देणं ते आपण देवाकडे आपण देऊन देवाचे प्रयोजन घेण्यापेक्षा देणे यामध्ये अधिक धन्यता आहे, अधिक आशीर्वाद. म्हणून प्रभूला द्या आणि धनवान होण्याचा मार्ग एकच आहे, यशस्वी होण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे प्रभूला देण्याच्या देवा सहाय्य करू. आणि चालू असताना जे देवाने तुम्हाला जी प्रेरणा दिली आहे, देव कोणावरही बळजबरी करत नाही. जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते संतोषाने द्या, पूर्ण न करता द्या. देवाचं गौरव धन्यवाद असो. रंग लिया मुझे